नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे इंद्रायणी स्वतःहून सगळ्या गोष्टी मांडते. मीनवाईल जज साहेब आपलं डिसिजन देणार आहेत की करिश्मा निर्दोष आहे आणि मिटकर उत्तर द्यायला जाईल, पण कसा बस का होईना गुलाब ते मॅनेज करतो. नंतर इंदूला मिठी मारली जाते आणि सुशीला आत्या तिचं खूप मन भरून कौतुक करतात. इकडे इंदूची सुशीला आत्या गुलाब म्हणून काम करायला सुरुवात करते, तिचे पाय बी धरणार आहे आणि त्यानंतर मोठ्या बाईंची जी एंट्री होणार आहे त्याच्यामध्ये तर बाबा एकदम जास्तच गोडवा आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंद्रायणी जज साहेबांना म्हणत असते, हे तुम्हाला पुरावे दिले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला हे सुद्धा सांगते की हा मिटकर वाटतो तेवढा साधा माणूस नाही आहे. याने कोर्टाची दिशाभूल केली आहे. पोलिसांनी याची उलट तपासणी केलीच नाही आणि डायरेक्टली करिश्माच्या विरुद्ध एवढे मोठे पुरावे उभे केले आहेत. याच्या बाबतीत याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि गुन्हा दाखल तर नक्कीच व्हायला पाहिजे. मोहित रावाचा खरा खून कोण आहे हे कोर्टासमोर लवकरात लवकर यायला पाहिजे. हीच माझी तुमच्यासमोर रिक्वेस्ट आहे. तेवढ्यात जज साहेब विचारतात, मला दुसऱ्या वकिलांना विचारायचं आहे, तुम्हाला याच्यावरती काही बोलायचं आहे का? त्या वकिलाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात की मला काही बोलायचं नाही. तेवढ्यात जज साहेब सुनवतात, जेवढे काही पुरावे इंद्रायणीने दिले आहेत त्यानुसार एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे की करिश्माचा या खुनाशी कोणता संबंध येत नाही. तरी सुद्धा तिच्या विरुद्ध खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी मिटकर विरुद्ध एक गुन्हा दाखल करत आहे आणि त्याचबरोबर आता मिटकरची कसून चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर मोहित रावाचा खुनी कोण आहे हे सगळ्यांसमोर यायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर करिश्मा आणि सुशीला त्या खूप खुश झालेल्या असतात की फायनली आपण सगळे याच्यातून आता सुटलेलो आहोत. तेवढ्यात जज साहेब म्हणतात, करिश्मा या निर्दोष आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा मिळाला नाही, त्यामुळे त्यांना आम्ही सुटका देत आहोत. हे ऐकल्यानंतर मिटकर इकडे घाबरतो आणि म्हणायला लागतो, जज साहेब मी सांगतो ना मला कोणी पैसे दिले आहेत, मी तुम्हाला सांगतो ना. तेवढ्यात गुलाब कॉलर धरतो आणि म्हणायला लागतो, एक चाल इथून, तुझ्यामुळे ऑलरेडी कोर्टाचा खूप वेळ वाया गेला आहे, अजून आम्हाला हे सगळं करायचं नाही. तो लगेच त्याला तिथून घाईघाईमध्ये घेऊन जातो. इकडे जसंच कोर्टाची पूर्णपणे फायनल हिअरिंग कंप्लीट होते ते बघता करिश्मा लगेच इंदूचे पाय धरते. ते बघता सुशीला आत्याही खूप खुश होऊन जाते आणि इंदूच्या जवळ येऊन तिला डायरेक्ट एक किस करते. ते बघता इंदूला काही समजत नसतं की हे सगळं काय होते आणि एवढा गोडवा तेही अचानक. तेवढ्यात सुशीला आत्या करिश्माला सुद्धा मिठी मारते आणि त्यानंतर त्या दोन्ही मुलींना मिठी मारून म्हणायला लागते, खरंच आज मला खूप अभिमान वाटत आहे की तुम्ही दोघी सुखरूप आहात. खरंच आज मला खूप भारी वाटत आहे. त्या खूप खुश असतात. तर थोड्या वेळानंतर इंदू इकडे तिचं काम करत असते. तेवढ्यात मागून सुशीला आत्या येतात. त्यांनी तिच्यासाठी शिरा बनवलेला असतो. त्या येतात, शिरा बाजूला ठेवतात आणि लगेचच इंदूचे पाय धरतात. तेव्हा इंदू त्यांना बघून अक्षरशः आश्चर्यचकित होते की हे सगळं काय आहे, आत्या तू काय करतेस, असं नको करू ना. तेव्हा ते म्हणतात, अगं इंदू खरंच मी तुला म्हणाली होती ना, जर तूने करिश्माला याच्यातून निर्दोष मुक्तता केली तर मी तुझी आयुष्यभर गुलाम होईल, मग तेच मी करत आहे. तेव्हा इंदू म्हणते, आत्या हे सगळं करायची गरज नाही ग, तू माझ्यासारख्या मुलीला स्वतःहून सांभाळलं आहे, हेच खरंच खूप मोठी गोष्ट झाली. आणि करिश्माताई माझी सुद्धा बहीण आहे ना, मग तू असं का बोलते ग. तेव्हा म्हणायला लागतात, खरंच मी किती पाप केले आहेत हे मला आत्ता समजते. मी तुझ्या बाबतीत किती तुसड्यासारखी वागली, तुझे हाल केले, तुला शिव्याशाप दिला, तुला मारहाण केली, तुला कितीतरी वेळा उपाशी ठेवलं असेल, पण तरी सुद्धा तू माझ्यासाठी इतकं सगळं केलं ग. खरंच इंदू तुझे आभार मानावे तेवढं कमीच आहे. तेव्हा ती म्हणते, माझ्यासारख्या अनाथ मुलीला तू सांभाळलं आहे, ज्यांना सांभाळायला पाहिजे होतं त्यांनी मला असं परक करून टाकलं, पण तूने माझी काळजी घेतली, त्याच्यामध्येच आत्या सगळं आलं ना. तेव्हा ते म्हणतात, मी तुझ्यावरती कधी प्रेमच केलं नाही ग, खरं म्हणजे तुझ्यावरती प्रेम तर आत्तोबानेच केलं आणि त्यांनीच तुझे लाड सुद्धा पुरवले. तेव्हा ती म्हणते, झालं ते झालं, पण आत्ताचं सगळं चांगलं आहे ना, आता करिश्माताई बाहेर आली आहे, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तुझं
कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तेव्हा इंदू म्हणते काहीच गरज नाही आहे, हे सगळं तर विठुरायाची कृपा आहे. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात अगं करू दे ना, कधीतरी ना होईना तुझं कौतुक करत आहे. खरं म्हटलं तर ती थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं तर व्हायलाच पाहिजे ना. तू त्या बिंडोक करिश्माला जेलमधून बाहेर काढलं, या जास्त काही चांगलं केलंस का तू? किती मस्त काम केलं आहे. तेव्हा त्या म्हणायला लागतात खरं म्हटलं तर ती माझी भाची आहे ना, त्याचमुळे तर एवढी हुशार आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अच्छा तुझी भाची आहे म्हणून हुशार आहे का, पण ती माझी सुद्धा सून आहे, तीही बळजबरीची. तेव्हा इंदू म्हणते हो का मोठ्या बाई, असं आहे का? तेव्हा ते म्हणायला लागतात एक काम कर, आता माझा सुद्धा आशीर्वाद घे, माझ्याही आशीर्वादाची तुला खूप गरज आहे. तेवढ्यात इंदू लगेच मोठ्या बाईंच्या पाया पडते आणि इकडे सुशीला आत्या म्हणतात थांब जरा इंदू, मी असं साधं साधं तुझं कौतुक करणार नाही, बघ तुपातला शिरा आणला आहे, तेही साजूक तुपातला, खाऊन तर बघ. इंदू म्हणायला लागते शिरा तर ठीक आहे पण जरा जास्त गोड झाला आहे. तेव्हा आत्या म्हणतात हो मग आता साखर तर आहेच आणि आत्याचं प्रेम सुद्धा आहे ना. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात थांब थांब मी भरवते. काय इंदू हा बरोबर आहे ना, याच्यामध्ये सासूचं प्रेम आहे. त्या दोघी कौतुकाने इंदूला भरवायला लागलेले असतात. तेव्हा सुशीला आत्या म्हणतात एक काम करा, करिश्माच्या वाटचं सुद्धा भरवा, म्हणजे कसं सगळ्यांना छान वाटेल ना. त्यांचं कौतुक सुरू असतं. दुसरीकडे पोपटराव खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो हे सगळं काय करतोयस तू, तुला तरी कळतंय का? तेव्हा गुलाब म्हणतो तुम्ही जे कांड केले आहेत ना त्याचाच मोबदला मागत आहे आणि यावेळेला मी काय शांत बसणार नाही. तुमचा जो माणूस आहे ना तो तुमचं नाव कोर्टामध्ये घ्यायला निघालेलाच होता. तेव्हा तो म्हणतो तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का, माझ्याचमुळे तुला ही पोझिशन मिळाली आहे. तेव्हा तो म्हणतो म्हणून तर मी तुमची एवढी मदत करत आहे, नाही तर मी का बरं तुमची मदत केली असती. तेव्हा तो म्हणतो तुला फुकटामध्ये सगळं मिळालं आहे हे विसरू नको, मी सत्तेमध्ये होतो तर तुला असाच कामावरती लावला आहे आणि त्याचाच तू आता पांग फेडत आहे. तेव्हा तो म्हणतो त्याची मी उपकार फेड कधीच केली आहे. तुमचा मी PM रिपोर्ट असाच मॅनेज केला नाही आणि मी आत्ताच सांगतोय तेवढ्या पैशात काही होणार नाही, मला अजून पैसे पाहिजेत. तेव्हा ते म्हणतात तू अजून पैसे मागतोय, तुला तरी कळतंय का, कसं काय मी तुला अजून पैसे देणार रे. तेव्हा तो म्हणतो मला पैशांची गरज आहे आणि मला 5 लाख रुपये हवे आहेत. यावेळेला मी थोडे नाही मागत आहे कारण की पैसे गरजेचे आहेत. तेव्हा ते म्हणतात काय रे लायकीमध्ये राहा, जेवढे मी तुला 50,000 दिले आहेत ना तेवढ्यामध्ये सगळं काम करायचं, बाकी काम माझ्याकडून होणार नाही. एवढे बसून मी कुठून आणून रे, जरा तरी विचार कर ना. तेव्हा तो म्हणतो तुमचा जो मिटकर आहे ना तो तोंड खोलायला तयार झाला होता. खरं म्हटलं मी त्याला मॅनेज केलं, नाही तर तुमच्या सगळ्यांची वाट लागली असती. त्या इंद्रायणीने त्याला कोर्टामध्ये पूर्ण फाडून ठेवला होता आणि मी जर त्याला अडवलं नसतं ना तर तुम्ही आता जेलच्या आतमध्ये असता. पोपटरावाला हे सगळं ऐकून थोडं नाही भरपूर टेन्शन आलेलं असतं की आपण आता काय करायचं. दुसरीकडे इंदू इकडे विठुरायासाठी पेढे घेऊन गेलेली असते. तेव्हा ती म्हणते विठुराया खरंच तू पाठीराखा आहेस रे, दरवेळेला तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि मी तुझी बेस्ट फ्रेंड करून तुझ्याकडून जरा जास्तच मोनोपॉली घेऊन घेते, कारण की तुझ्यावरती हक्क दाखवते, तुझ्यावरती रुसते, तुझ्याकडून सगळ्याच गोष्टी मी मागून घेते, कारण की तूच तर माझ्यासाठी सर्वस्व आहेस ना. खरं म्हटलं तर आत्याने तुझ्यासाठी पेड्यांचा नैवेद्य मागितला आहे. ही जी लढाई होती ना ती तुझ्याशिवाय झालीच नसती, म्हणून तूच हे सगळं केलं आहे. मला माहिती आहे रे, तूच मला हिंमत दिली, त्याच्यामुळे तर मी इतक्या खंबीरपणे या केसला सामोरे जाऊ शकली. म्हणूनच आता मला तुझे आभार मानायचे आहेत आणि असाच माझी पाठराखण कर, एवढंच तुझ्या मागे मागणं आहे. तेवढ्यात तिथे धनुदादा येतात. ते बघता इंदू विचारते काय हो तुम्ही शहरातून कधी आले. तेव्हा ते म्हणतात आत्ताच आलो ग, पण गोपाळबद्दल ऐकलं, गोपाळला असं करायला नव्हतं पाहिजे ना. तेव्हा इंदू म्हणते गोपाळने काहीच केलं नाही, त्याचा खून झाला आहे, तो असं करूच शकत नाही. तेव्हा ते म्हणतात अच्छा असं आहे का, पण पोलीस तर काहीतरी वेगळंच म्हणतायत ना. ते लगेच आत जातात आणि देवासमोर फळं ठेवायला लागतात. तेवढ्यात ते म्हणायला लागतात इंदू एक बघ ना ग, मी काही फळं देवाजवळ ठेवली आहेत, बाकीची फळं तू घेऊन जा. इंदू लगेच सगळे फळं घेऊन जाते, त्याच्यामध्ये पपई सुद्धा असते. दुसरीकडे पोपटराव म्हणायला लागतात हे बघ मी तुला 50,000 दिले आहेत, या जास्त माझ्याकडे पैसा नाही आहे. तुझ्या काय बापाने माझ्याकडे पैसे ठेवले आहेत का. तेव्हा तो म्हणतो तू माझ्या बापाने पैसे ठेवलेच नाही म्हणून तर तुमच्याकडून मागतोय. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय तुम्ही उद्धटपणा केला म्हणून अजून 50,000 वाढतील. तेव्हा ते म्हणतात तुला समजतंय का,
तू कोणासमोर काय बोलतोय? तेव्हा तो म्हणतो तुमची गुर्मी अजून सुद्धा उत्तरली नाही का? तुमच्याजवळ आता काहीच राहिलं नाही आणि जर मी सगळं मॅनेज केलं नाही ना तर तुम्हाला जेलची हवा खायला लागेल, हे सुद्धा आठवण ठेवा. तेव्हा ते म्हणतात एवढे पैसे माझ्याजवळ नाहीच आहेत, दरोडा टाकू का आता? तेव्हा तो म्हणतो टाका, पण त्याला मॅनेज करायलाही वेगळे पैसे लागतील, हे आठवण ठेवा. तेव्हा ते म्हणतात अरे तुला काही समजतंय का? एवढ्या पैशाचा बंदोबस्त कसा काय होईल? तेव्हा गुलाब म्हणायला लागतो हे बघा, तुम्ही बंदोबस्त कसा काय करणार आहेत हे मला माहिती आहे, पण जर मिटकरने आता जबानी दिली तर तुम्ही पुरते अडकशाल, कारण की तसेही तो कोर्टामध्ये बोलायला चालला होता, पण मी त्याला कसं बसं अडवलं. जर तुम्ही मला 5 लाख रुपये दिले नाही तर सगळ्याच गोष्टी तुमच्या बाजूने निघून जातील, हे सुद्धा आठवण ठेवा. तेव्हा ते म्हणतात म्हणजे तू आम्हाला जेलमध्ये टाकशील? तेव्हा तो म्हणतो हो, कारण की यावेळेला मला माझ्या पैशांची गरज आहे आणि तुम्ही जर मला पैसे दिले नाही ना तर तुम्ही याच्यामध्ये पुरते अडकणार, हे आठवण ठेवा. मग लवकरात लवकर आता पैशाची सोय करा, मी एवढंच तुम्हाला सांगेल. तो हे सगळं बोलून तिथून निघून जात असतो. हे ऐकल्यानंतर पोपटराव खूप चिडून जातात आणि म्हणतात किती भ्रष्ट झाला आहे हा, याला तर तुरुंगामध्ये टाकायला पाहिजे, पण आपले हात सुद्धा दगडाखाली आहेत. ते लगेच श्रीकलाला कॉल करायला लागतात, पण श्रीकलाचा फोन काही लागत नसतो. ते बघता लढण्याच्या पहिलेच हिने आज खाडा कसा काय केला, मला हिचा सुद्धा लवकरात लवकर बंदोबस्त करायला पाहिजे. ते खूप चिडून गेलेले असतात. तर दुसरीकडे इकडे किचनमध्ये नारायणीताई तिचं काम करत असते. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते ताई मी स्वयंपाकाचं बघू का? तेव्हा ते म्हणतात काय ग, तुला खाली कोणी यायला सांगितलं, आराम करायला सांगितलं आहे ना? तेव्हा ते म्हणते ताई मला बोर होत आहे, मी थोडंफार काम केलं तर चालेल का? तेव्हा ते म्हणतात नाही, या घरामध्ये 4 बायका आहेत, तुझ्या व्यतिरिक्त 2 मोठ्या असल्या तरी 2 लहान आहेत आणि तुला काय वाटतं आमच्याकडून काम होणार नाही का? तेव्हा श्रीकला म्हणते ताई तसं बोलायचं नव्हतं, पण मला खरंच खूप कंटाळा आला आहे. तेव्हा ते म्हणतात तुला काय आमच्या हातचं स्वयंपाक आवडत नाही की तुला असं वाटते की आम्ही काही करू शकत नाही? तेव्हा ती म्हणते तसं नाही, पण तरी सुद्धा मला खरंच थोडीशी इच्छा होती. तेव्हा ते म्हणतात एक काम कर, जा आराम कर, आरामाची ही तुला सवय करायला पाहिजे आणि जास्त वाकू नको. तेव्हा ती म्हणते एक काम करू का नारायणताई, मी इथे बसते आणि तुमच्याबरोबर गप्पा मारते. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही, तू हे सुद्धा करू शकते. लगेच श्रीकला तिथे बसते आणि म्हणायला लागते ताई मला थोडी भूक लागली आहे, मी फळं खाली तर चालतील ना? तेव्हा ते म्हणतात हो काहीच हरकत नाही, तू फळं खाऊ शकते. ती लगेच सुरी घेते आणि पपई खायला जातच असते. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि म्हणायला लागतात नारायणी तुझं लक्ष नाही आहे का, ती पपई खायला निघाली होती. तेव्हा नारायणीताई म्हणतात अहो काकू खरंच माझं लक्ष नव्हतं, म्हणजे मी माझ्या कामामध्ये होती. ती मला म्हणाली तिला फळं खायची आहे तर तिने फळं खायला सुरुवात केली, मला नव्हतं माहिती ती पपई खाणार आहे. तेव्हा ते म्हणतात घरामध्ये पपई आलीच कशी काय, घरात माहिती नाही का की ती गरोदर आहे? तेव्हा इंदू तिथे येते आणि म्हणायला ते काय झालं काकू, काही झालंय का? तेव्हा ते म्हणतात घरामध्ये इंद्रायणी पपई कोणी आणली? तेव्हा ते म्हणते मीच आणली आहे. तेव्हा शकुंतला काकी चिडतात आणि म्हणतात काय ग, तुला माहिती नाही का घरामध्ये पपई आलीच कशी काय, आणि आता तिने जर खाल्ली असती तर तिच्या बाळावरती काय परिणाम झाला असता याचा तू एकदा तरी विचार केला आहेस का? मला सांग ना, तू पपई आणण्याचा मूर्खपणा केलास का? तेव्हा इंद्रायणी म्हणायला ते पण शकुंतला की त्यामध्ये अजून सुद्धा फळं आहेत ना. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. ते बघता शकुंतला की सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात आणि म्हणायला लागतात बघा का इंदूने घरामध्ये पपई आणली आहे. तेव्हा इंदू म्हणते पण पपई आणण्याचा काही वेगळा उद्देश नव्हता. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात अच्छा, आता तू इतके दिवस श्रीकलाच्या मागे हात लावून लागलीस होती, आता तिच्या बाळाच्या जीवावरती उठली आहेस का? तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतेस की काय तू? हे ऐकल्यानंतर श्रीकला खूप खुश झालेली असते की फायनली आता आपला डाव बरोबर पडत आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इंदू इकडे थोड्या काळजीमध्ये असते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मी तुला लाख रुपये देते. तेव्हा इंदू विचारते खरंच मोठ्या बाई तुम्ही शाळेसाठी 1 लाख रुपये देणार आहेत? तेव्हा ते म्हणतात हो मी देणार आहे, तू काळजी करू नको. त्या लगेच त्यांची तिजोरी ओपन करतात, पण त्या तिजोरीमध्ये काहीच नसतं. ते बघता मोठ्या बाईंच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. त्या लगेच इंदूच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात इंदू मी याच्यामध्येच लाख रुपये ठेवले होते, आता त्याच्यामध्ये नाही आहेत. इंदूला हे ऐकल्यानंतर अक्षरशः धक्का बसतो की घरामध्ये पुन्हा चोरी कशी काय झाली. इकडे हे सगळं चोरी अजून कोणी नाही तर
श्रीकलाने विंजे सरकारांकडून करून घेतलेली असते तेव्हा ती म्हणते काम झालं ना, कोणी बघितलं तर नाही ना. तिच्या हातामध्ये पैसे आलेले असतात आणि श्रीकला खूप खुश असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकलाने तिचा मोहरा पुन्हा विंजे सरकारांना बनवायला घेतला आहे. खरंच यावेळेला तरी तिची चोरी पकडली जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक